गजानन विजयग्रंथ पारायणात स्त्री शक्तीचा भव्य सहभाग. समाधीस्थळ झाले भाविकांच्या अश्रूंचे तीर्थस्थान. पावसाच्या रिमझिम सरीनं नटलेल्या वातावरणात घणघणत्या घंटानादात आणि गणगणगणात बोते या अखंड गजरात सोरगाव इथलं श्री गजानन महाराज मंदिर एक वेगळ्याच तेजानं उजळून निघालं. श्री गजानन महाराज शेगाव सांस्कृतिक मंडळ सोलापूर यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला 115वा समाधी दिन सोहळा हा केवळ धार्मिक कार्यक्रम न ठरता भक्तांच्या हृदयात भक्ती शांतीचा दिवा पेटवणारा दिव्य प्रसंग ठरला. दरम्यान सकाळी 10 पासून पारायणाचा सोहळा सुरू झाला. सुमारे 250 महिलांनी एकत्रितपणे येऊन गजानन विजय ग्रंथामधील 21वा अध्याय पठण केला. मोहिनी मायभाटे, सुरेखा चोरमोले, जिजाबाई रुपनर, विद्या कवीश्वर खाडाखडे यांच्यासह अनेक महिलांच्या सामूहिक जपानं मंदिर परिसर पवित्रतेनं भरून गेला. यावेळी गजानन महाराजांच्या समाधी दिनानिमित्त 115 मोदकांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. दुपारी 12:05 महाआरतीचा सोहळा सुरू झाला. यावेळी विजयकुमार रघोजे, कार्यवाह गुरुलिंग कन्नूरकर, विश्वस्त नारायण जोशी, अजय बागलकट्टी, प्रफुल्ल सिंगी, विलास गोकाक, संदीप कन्नूरकर, राजू घाटे यांच्या उपस्थितीत हजारो भक्तांच्या उपस्थितीत महाआरतीचा सोहळा संपन्न झाला. यावेळी 2500पेक्षा अधिक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सिद्धेश्वर कुर्ले यांचं विशेष सहकार्य लाभलं.